आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी, राज्यातील शेतकऱ्यांना 53,727 कोटींची भरपाई मिळणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि म्हणून आम्ही म्हटलं ही पद्धत नको, जुनी पद्धत बरोबर आहे, कारण पीक कापणी प्रयोगामुळे 100% पैसे मिळतात आणि म्हणून आम्ही त्या पद्धतीकडे परत गेलेलो आहोत आणि त्या पद्धतीने विमा आम्ही देतो। नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर शेतकरी मित्रांनो बघा, शेतकऱ्यासाठी आत्ताची सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। कारण की शेतकरी मित्रांनो बघा, आज शेतकऱ्याच्या बँक खात्यात डायरेक्ट पीक विम्याचे पैसे जमा होणार आहे। म्हणजेच की बघा, राज्यातील ज्या शेतकरी बांधवांना बघा पीक विम्याच्या पहिल्या टप्प्यामध्ये पैसे वाटप झाले नसतील, तर आता अशा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये बघा आता पीक विम्याच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये पैसे वितरित होण्यास सुरुवात झालेली आहे। म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा, आज सकाळपासून डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात पीक विम्याचे पैसे जमा होणार आहे। कारण की शेतकरी मित्रांनो बघा, पीएम किसानचा 22वा हप्ता जमा झाला, त्याचप्रमाणे नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता सुद्धा आता शेतकऱ्याच्या खात्यात जमा झालेला आहे। आता नंबर लागलेला आहे पीक विम्याचा। म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा, आज तुमच्या खात्यात डायरेक्ट पीक विम्याचे बघा पहिला टप्पा वितरित झालेला आहे का हे बघा। जर तुम्हाला अजून सुद्धा पीक विम्याचा पैसा म्हणजे की पीक विम्याचे पैसे अजून सुद्धा मिळाले नसतील, तर तुम्हाला आता काळजी करण्याची अजिबात गरज नाही, कारण की आज निधी जमा होत आहे। कारण या महत्त्वाच्या निर्णयानंतर आज सकाळपासूनच निधी वितरणास सुरुवात झालेली आहे। स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी ही महत्त्वाची माहिती दिली। त्याचप्रमाणे 100% शेतकरी मित्रांनो तुमच्या खात्यात आता पीक विमा जमा होणार आहे। आता शेतकरी मित्रांनो बघा, आता काही जिल्ह्यामध्ये हेक्टरी 20,000 तर काही जिल्ह्यामध्ये हेक्टरी 30,000 रुपये जमा होणार आहे, तर काही जिल्ह्यामध्ये हेक्टरी 40,000 रुपये आणि शेतकरी मित्रांनो बघा, काही जिल्ह्यामध्ये हेक्टरी 50,000 रुपयापर्यंत पीक विमा वाटप होत आहे। आता बघा, ज्यांचे 2022, 2023 आणि 2024 या तिन्ही वर्षाच्या अतिवृष्टीमुळे नैसर्गिक आपत्तीमुळे मोठं नुकसान झालं असेल, तर आता अशा सर्व शेतकरी बांधवांना आज निधी जमा होत आहे। म्हणजेच की बघा शेतकरी मित्रांनो, त्याआधी बघा आता त्या शेतकरी बांधवांची भरपूर दिवसाची प्रतीक्षा संपलेली आहे। भरपूर दिवस झाले शेतकरी पीक विम्याची प्रतीक्षा करत होते, मात्र आता शेतकऱ्याची आता प्रतीक्षा आता संपलेली आहे। कारण की शेतकरी मित्रांनो बघा, महाराष्ट्र राज्यातील बघा 36 जिल्ह्यापैकी 12 जिल्ह्यामध्ये आता बघा पहिला टप्पा वितरित झालेला असून आता लवकरच तिसरा टप्पा सुद्धा वाटप होणार आहे। आता या टप्प्यामध्ये बघा पीक विम्याचे पैसे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टर प्रमाणे वाटप होत आहे। आता पीक विम्याची वाट पाहणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांची प्रतीक्षा आता संपलेली आहे, कारण की आज सकाळपासूनच शेतकऱ्याच्या खात्याला डायरेक्ट 100% पीक विमा जमा होणार आहे। म्हणजेच की आज सकाळपासून तर रात्रीच्या 12 वाजेपर्यंत कधीही तुमच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात। त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला आता तयार राहायचं आहे। बघा आता पात्र शेतकरी कोणते आहे, अपात्र शेतकऱ्याची यादी आणि पात्र शेतकऱ्याची यादी सुद्धा आता सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेले आहे। शेतकरी मित्रांनो बघा, खास अर्थाने शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे वाटप व्हायला सुरुवात झालेली आहे। तुमचा जिल्हा प्रमुख जिल्ह्यापैकी असेल तर तुमच्या खात्यात पीक विम्याचे पैसे वाटप होतील। ज्यांचे 3 वर्षाचा म्हणजेच की बघा 2022, 2023 आणि 2024 अतिवृष्टीमुळे नैसर्गिक आपत्तीमुळे मोठं नुकसान झालं असेल, त्यांना पंचनामा केला असल्यास तुम्हाला 100% आता पीक विम्याचे पैसे आज निधी जमा होत आहे। बघा शेतकऱ्यासाठी ही सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे। शेतकरी मित्रांनो बघा, हा पीक विमा 2022 तसेच 2023 आणि 2024 या तिन्ही वर्षाचा एकत्रपणे वाटप होत आहे। आता 2022 आणि 2023 मध्ये भरपूर शेतकरी बांधवांना पैसे मिळाले नव्हते, तसेच बघा 2024 मध्ये सुद्धा झालेल्या नुकसानाचे पैसेही बाकी होते। त्यांच्या अनुषंगाने या पीक विम्याचा पहिला टप्पा अगोदर वितरित झालेला आहे आणि आज निधी जमा होत आहे। 100% शेतकऱ्याच्या खात्यात आज पैसे जमा होणार आहेत। शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक आहे का, बघा स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी पात्र शेतकऱ्याची यादी सुद्धा जाहीर केलेली आहे। आता कोणत्या पिकासाठी किती हेक्टर प्रमाणे पैसे मिळणार, कोणत्या जिल्ह्यात आज पैसे मिळणार आहे, सर्वात पहिले शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक बघा, आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून या पीक विम्याचे पैसे थेट पात्र शेतकऱ्याच्या खात्यामध्ये वितरित करण्याचा आदेश देण्यात आलेला आहे आणि आज निधी जमा होत आहे। भरपूर शेतकरी बांधव बघा सोयाबीन, कापूस, तूर, मूग, हळद, ज्वारी, बाजरी अशा 50 पिकाच्या नुकसानीसाठी जास्तीत जास्त पीक विमा वाटप होत आहे। शेतकरी मित्रांनो बघा, आता किती हेक्टर प्रमाणे पैसे जमा होणार, आता या 50 पिकापैकी कोणत्याही पिकाचं नुकसान झालं असेल तर तुम्हाला आता पीक विम्याचे पैसे वाटप होत आहे। आता बघा या ठिकाणी तालुका निहारी पीक विमा रक्कम जाहीर झाली असून आता शेतकरी मित्रांनो बघा 75% पीक विम्याची यादी वर्ष म्हणजेच की बघा 2024 मध्ये 32 जिल्ह्याचा जाहीर झालेला आहे
आणि 2022 मध्ये पीक झोपलेले होतं, तर 2025चा पीक विमा सुद्धा तात्कालीन वाटप करण्याचा आदेश देण्यात आलेला आहे. स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी दिलेली आहे. कारण की बघा शेतकरी मित्रांनो, 2025चा पीक विमा कधीपासून वाटप होईल, तसेच तुमचा अर्ज पात्र ठरला आहे का, यांची माहिती देण्यात आलेली आहे. सर्वात अगोदर बघा 2022 तसेच 2023 आणि 2024 या तिन्ही वर्षाचा पीक विमा आज निधी जमा होत आहे. राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार सरसकट सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे वाटप होणार नाही. आता शेतकरी मित्र बघा, पात्र शेतकऱ्यांना पैसे मिळणार, अपात्राला शेतकऱ्याला पैसे मिळणार नाही. जे शेतकरी बांधव बघा या पात्रतामध्ये बसत असतील त्यांच्याच खात्यामध्ये पैसे वाटप होतील, अशा प्रकारची माहिती आज निधी जमा होत आहे. आता बघा शेतकरी मित्रांनो, या पीक विमा योजनात घोटाळा झाला असून अपात्र लोकांनीही अर्ज भरून पैसे लुटल्याचे दिसून आलेले आहे. त्यामुळे जे खरोखरच लाभार्थी असतील त्यांच्या खात्यात मागील 3 वर्षाचा पीक विमा एकत्रपणे वितरित होत आहे. त्याचप्रमाणे शेतकरी मित्र बघा शेतकरी बांधवांनो, आज निधी जमा होत आहे. आता जिल्ह्याची यादी खालीलप्रमाणे दिलेली आहे. जिल्ह्यात काही जिल्ह्याला प्राधान्य देण्यात आलेले आहे. आता आज कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे जमा होणार आहे, किती शेतकरी जिल्ह्यामधील पात्र ठरलेला आहे, सर्वप्रथम जाणून घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो. सर्वप्रथम बघा आता परभणी जिल्हा आणि परभणी जिल्ह्यामधील बघा 4 लाख शेतकरी हे बघा पीक विम्यासाठी पात्र ठरलेला आहे. त्याचप्रमाणे बघा आता शेतकरी मित्रांनो, बीड जिल्ह्यामधील सुद्धा 8 लाख शेतकरी बांधव हे बघा पीक विम्यासाठी पात्र ठरलेले आहे. त्याचप्रमाणे या दोन्ही जिल्ह्यामधील मोठं नुकसान झाल्याचे खरीप आणि रब्बी हंगामासाठी पीक विमा वाटप होत आहे. बघा सर्वात मोठी ही शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी आहे. आता या व्यतिरिक्त जालना जिल्हा, अकोला जिल्हा, हिंगोली जिल्हा, यवतमाळ जिल्हा, त्याचप्रमाणे बघा धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर अशा जिल्ह्यामधील पैसे वाटप होतील. त्याचप्रमाणे बघा अहिल्यानगर जिल्हा या पीक विम्यासाठी पात्र ठरत नाही. यामधील फक्त काही तालुके पात्र ठरतात. तुमचे यादीत नाव आहे का हे तपासा. आता शेतकरी मित्र बघा, जर तुमचं यादीत नाव असेल तरच पैसे मिळणार, नाहीतर पैसे मिळणार नाही. बघा आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून या पीक विम्याचे थट्ट पैसे पात्र शेतकऱ्याच्या खात्यामध्ये वितरित करण्याचा आदेश देण्यात आलेला आहे. आणि बघा शेतकरी मित्रांनो, आज निधी जमा होत आहे. भरपूर शेतकरी बांधवांना बघा सोयाबीन, कापूस, तूर, मूग, हळद, ज्वारी, बाजरी अशा 50 पिकाचं नुकसानीसाठी जास्तीत जास्त आता पैसे वाटप होणार आहे. आता बघा आता शेतकरी मित्रांनो, कोणत्या शेतकऱ्याला कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कोणत्या बँकेमध्ये आता पीक विम्याचे पैसे वाटप होत आहे यांची माहिती आपण एका मिनिटामध्ये माहिती पाहणार आहोत. जर तुम्ही नियमाचं पालन केले नसेल तर या ठिकाणी सर्वांनाच पैसे येतील. फक्त तुम्हालाच या पीक विम्यापासून वंचित राहू शकता. त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की आपला पीक विम्यापासून वंचित राहू नये, तर शेतकरी बांधवांनो महत्त्वाचे काम केलेले आहे का हे पाहणे सुद्धा गरजेचे आहे. आता सर्वप्रथम बघा शेतकरी मित्रांनो, ते महत्त्वाचं काम कोणते आहे सर्वप्रथम हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आता बघा बँकेची यादी आता आपण खालीलप्रमाणे दिलेली आहे. म्हणजेच की बघा शेतकरी मित्रांनो, जर तुमचं सुद्धा अकाउंट बँक ऑफ इंडियामध्ये असेल तर तुमच्यासाठी खूप महत्त्वाची बातमी, म्हणजेच की आज तुमच्या खात्यात पैसे जमा होणार. जर शेतकरी मित्रांनो तुमचं सुद्धा बँक महाराष्ट्र बँकेत असेल तर तुम्हाला सुद्धा आज पीक विम्याचे पैसे मिळणार. त्याचप्रमाणे कॅनडा बँकमध्ये सुद्धा खाता असेल तर अशा शेतकरी सुद्धा आज पैसे जमा होणार. त्याचप्रमाणे ICICI बँक, त्याचप्रमाणे कोटक महिंद्रा बँक, HDFC बँक, IDFC बँक, त्याचप्रमाणे स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, ग्रामीण बँक, इंडियन पोस्ट पेमेंट बँक यासोबतच सरकारी, सहकारी आणि खाजगी पतसंस्था आणि सोसायटी अशा सर्वच प्रकारच्या बँकेमध्ये पैसे वाटप होतील. आता शेतकरी मित्रांनो, वरील सांगितलेल्या यादीमध्ये जर तुमचं खातं असेल तर तुमच्यासाठी आज महत्त्वाची बातमी, आज 100% तुमच्या खात्यात पीक विमा जमा होणार आहे. आणि महत्त्वाचं काम म्हणजेच तुमचं आधार कार्ड बँकला लिंक असायलाच पाहिजे आणि बँक खात्याची KYC केलेली आहे का हे सुद्धा तुम्हाला तपासायचं आहे. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो, जर तुमचे हे कामं पूर्ण असतील तर 100% तुमच्या खात्यात आज पैसे जमा होणार आहे. जर शेतकरी मित्रांनो तुमच्या खात्यात पैसे जमा झाले नसेल, कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद.